नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आत्याकडे आलेले. आत्याकडून आज काल यायला आम्हाला उशीर झाला आणि आज आम्ही सकाळी उठलेत. गौरी दाखवते तिच्या घरी व्हिडिओ कॉल करून सर्वांना. तिला बघून जरा नवीन नवीन वाटते ना. इथं झाडाला चिंच आहेत बाजूलाच. चिंच खाऊ वाटली की हात लावायचं, चिंच खायची, जास्त वेळ लागत नाही. पटल्या चिंचाखाली काढ रे चिंच एक. जास्त काय नाही, हात लावायचं, चिंच काढायची, बस झालं बस झालं. हे गौरी तुला चिंच गोड आहे का? पण आता यश गोड चिंच आहे, गोड चिंच आहे. काय बोलते गौरी, कसं वाटतंय? हे आपलं झाड आहे. हा किती चिंच दिले जो मला. गोड चिंच आहे त्या. शेत आहे इथं. रॉकी आहे यांचा. रॉकी इकडे बघ. एका जागेवर शांत बसतच नाही, नुसतं चाटतोय. ए रॉकी घेरायला मार जरा. हे बघा असं आहे पूर्ण. आमचा रॉकी आहे. रॉकीचे काय क्वालिटी कसे काय पाईप दाखवला की जागेवर जाऊन बसते. ते तिकडे बसला, हातात पाईप आहे. पाईप फेकला की लगेच उड्या मारते. बघायचं का? बघा पाईप दिसला. पाईप पकडला जागेवर जाऊन बसला. डायरेक्ट गादीवर जाऊन गादीवर आता सोडलाय पाईप आम्ही. पाईप खाली फेकला. आता बघा त्याला कळालं वाटतं त्याचा व्हिडिओ काढतात. त्याला जमतलं त्याचा व्हिडिओ काढायला लागलं. तिकडे साईडला ते येते बघ. येतो तो आला 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 तिकडं होता. हा टेरेसवरच ठेवलेला असतो याला. टेरेसवरच राहते. अख्खा टेरेस त्याचाच आहे. टेरेसचा राजा आहे तो. येऊ पण देत नाही. हा आता आम्ही जाणार फ्रेश वगैरे होऊन आत्याच्या रानामध्ये जरा फिरणार आहेत आम्ही तिकडं. तर आता मी रेडी होऊन बसलेलो आहे. गौरी करते एडिटिंग तिच्या रीलची. दाखव. गौरी पण रेडी. हा कोणता मॅचिंग कलर आहे? बोलते येल्लो आहे. येल्लो पाहिजे. हा येल्लो आहे. तुझा बघा कोणता कलर आहे. हा येल्लो आहे. कोणतं तू मॅचिंग कलर घेतलाय? माझा मस्टर्ड आहे, मस्टर्ड येलो. माझ्या आत्या काम करते. आत्याला मी आल्यावर काम सांगितलं करायला. कपडे वाळू घालते ना. काय करते आत्या? कपडे वाळू घालते. आल्याला काम लावतात. हे माझ्या आत्याचं घर. लय मोठं घर आहे. कॅमेऱ्यात पण येत नाही, एवढं मोठं आहे. आमचा चपट्या यश. हाय काय बोलतो यश? काय नाही. आत्याचं घर दाखवतो. हाय हॉल. लाईट लावर जरा. आत्ता कसं जरा. आता बोला. आता विषय काय आहे का बाई? थांब कॅमेरा फिरवतो. आता बघा हाय हॉल. आणखी पुढे दाखव. टेरेस दाखवले ना आपण. हा आहे आमचा मंदिरचा एरिया पूर्ण. एवढा मोठा आहे तो. इकडे बेडरूम आहे. इकडे बेडरूम. हा एक वेगळा बेडरूम आहे. आणि इथून बॅकला पण जायला रस्ता आहे ना पाठीमागे. डायरेक्ट घराच्या पाठीमागे रस्ता निघतो. डायरेक्ट शेती आहे पाठीमागे. फुल चिलमध्ये कांदा आणि ते चिंचेचं झाड मागाशी दाखवलेलं ते
डायरेक्ट पाठी मागे काम केलं, डायरेक्ट पाठी शेतात बघायचं. लाव रे देश तोच गेट. इकडे किचन आहे, आत्याचा स्वतःचा रूम आहे. हा पर्सनल. बटन्स कुठे आहे तिचे माहितीचे? यश हां आत्याचा रूम आहे. हे काय बोलतात आपलं सिलाई मशीनसाठी तिने बनवलं यासाठी एकटीला. इथून डायरेक्ट दुसरा एंट्री. आत्याला झाडांची खूप आवड आहे. झाडं सगळीकडे लावून ठेवलेले तिने. पूर्ण घर तिने झाडांनी भरून ठेवलेलं आहे. इथे पण झाडे. शेतात पण जायचं आम्हाला. शेतात दाखवतो. शेतात काय जायचं लगेच आता का नंतर काय बोलते? आता जायचं आता आपल्याला. पहिले मला ड्रेसवर पण शूट करायचंय आणि आफ्टर दॅट साडी. गावाला अजून साडी नाही घातली आणि त्यामध्ये शेत आहे आणि शेतमध्ये आता साडी घालणार काय करणार आहे? नाही. आता पहिले ड्रेसवर शूट करू ना. मग कुठे करायचं? तिकडे जाऊ ना. चला मामी जरा शूट करतो बाहेर जाऊन. थोडे रील्स काढूया. रील्स वगैरे काढून बघूया. चालतंय. चला दाखवतो तुम्हाला. निघतो बाहेर आता आम्ही. छान वाटत. तर आता आम्ही चाललाय फोटोशूट करायला. थोडाफार, जास्त नाही. थोडाफार 1-2 रील काढणार आम्ही. आणि फक्त 1-2 फोटोज पोस्ट करणार आमचा आहे. फोटोग्राफर इकडे बसलेले आहेत. मिस्टर यश शिंदे विश्वजित शिंदे. शिंदे पाटील. आणि इकडे अभिजित आहे, लाजाळू अभिजित. लहानपणी एवढी मस्ती करायचा, आता ना एकदम शांत झालाय अभिजित. कसं होतंय? आणि यश काय सुधारला नाही. कधीच नाही सुधारायचं, असंच राहायचंय. तर आता आम्ही आलेलो तिकडे नदीवर. लई बारीक बारीक रस्त्यातून आलेले. गौरी कुठे गेली? मग गौरी कसं वाटते? भारी आहे, पण मला तिथे फोटोशूट करायचंय. जेव्हापासून गावी आलं गौरीला एकच प्रश्न विचारतोय, कसं वाटतंय? हो छानच वाटणार आहे ना. काय आहे न छान वाटण्यासारखं? काटे बघा गौरी, हो. चपलात घुसतात काटे. काय बात करतोस? हा, बापरे. पंचवली चप्पल आहे ना तुझी. मग हे काय इथं नदी आहे. आम्ही त्या साईडला जाणार पलीकडे फोटो ए, शूट तिकडे वगैरे नको, करायला. तिथेच चल. हे काय गवत आहे काय? गवत कसलं आलंय तू? हे रंबा आहे, रंबा. हिचं नाव रंबा आहे. हे रंबा आहे. गौरी सेम काय दिसायलीस? हाय कार ए काटा बघ घे बाबा. गौरी. हा थांब ना, माझ्याकडे पॉवर बँक आहे. दे मी पकडतो. इथं गाड्याचे वापस जायचंय. बापरे. खरंच वर्षातून एकदा, आठवड्यातून नाही, वर्षातून एकदा. आणि काय मला सोडून का चाललायस तू? अरे चिक्कल याच्यात. ही ग मम्मा. एक सीन झाला, दाखवते. दाखवा बाबा, पाय दाखवा. अशीच प्रगती असू दे आयुष्यात. चुकलेल्या रस्त्यातून चला. तर मी हे बोलत होती की वर्षातून एकदा गावी आलंच पाहिजे. गावचं वातावरण जे आहे ते बघितलंच पाहिजे आणि इकडचा जो एन्जॉय आहे तो केलाच पाहिजे. मी तर बाबा अनिकेतला बोलणार आहे एव्हरी इयर मला घेऊन ये म्हणून. अनिकेत इकडे येणार ना मला एव्हरी इयर घेऊन? मी तर पहिल्यापासून बोललो चल. अनिकेत आता ही जेव्हा डायलॉग मारायची ना, हे बघ हे कर ना, हे जेव्हा पहिला डायलॉग मारायची ना की आम्हाला गाव नाही गाव नाही. ही बाबा. हा नशिबातच हे असलंय माझ्या. आता जाऊ दे, पाय दू पहिला. तो इरिटेट झाला. जेव्हा गौरी बोलायची ना की आम्हाला गाव नाही गाव नाही, तेव्हा मी बोललो गेला एकदा गावी घेऊन गेलो ना, तेव्हा कळलेला गाव असल्याचा किती मोठा अर्थ आहे. ऍक्च्युली ऐक ना, ह्याच्यात साप बी बसणार ना. याच्यात ए चल मग इथून चल बाबा, पुढे जाऊ आपण. पुढे पुढे नदी. एवढंच आहे? हा, याच्या पुढे नाही जायचं, तिकडे त्या जायचं ना साईडला आपल्याला. जायचं ना हा आपल्याला. हा हा चला चला तिकडे जाऊया. तिथे जाऊन मला फोटोशूट तेव्हा तिथं करायचं. पण विहीर आहे. आता इकडे आम्ही आलेलो विहीर बोलते नदी बघायला. एकदम आतमध्ये आला चालत. आणि इकडे या. गौरी एकतर घाबरली. नको बाबा, लय खोल हे आहे. दिसायला एवढं आहे, डायरेक्ट खोल आहे. कुठे गेला रे तू? पोल पोल दाखवतो तुम्हाला. आणि नीट चला तू बघून. हा पोल बघा, डायरेक्ट बुडलाय पाण्यात. कुठे गेला पोल? पोल म्हणजे त्या लाईटीचा खांब.
आता आम्ही एवढं लांब आलोय चालत. वाहतं पाणी आहे. हा, मग हे नदी आहे ही. सगळं आपण सेंटर नदीमध्ये विहीर बनवली. नाही तलाव आहे का काय? हे अख्ख्या इकडं पाणी काय आहे? अख्ख्या गावाला पाणी जातं. पाणीची या विहिरीतून पाण्याची टाकीतून गावाला पाणी सप्लाय होते. गौरी इकडे ये बाबा, पडशील. तू इकडे पडशील. हे आमचं हा पोल बघा, आहे सगळ्यात. दिसतोय का पोल किती डुबलाय गावाला. आणि चल ना फोटो काढ भाई, मला इथून चल पहिले. ऐक ना गौरी, गौरीला फोटो काढायचे होता. काढता आम्ही फोटो शूट करतात थोडा. इथं असं थांब. हे किती आहे? त्या लोकांची आता फोटोशूट साठी तयारी चालू आहे. दगड बिगड लावायची तिथं बसायचं. आणि यश करतोय आपला. यश जास्त खाली जाऊ नको ना. ते दिसायला एवढीच आहे पण लय खोल आहे ते. हे लोक लावतात दगड गौरीच्या शूट साठी. गौरी घसरली की झालं मग तुझा. बस बस गौरी बस. पाण्यात पाय ठेव थोडा. अरे पाण्यात पाय ठेव. अरे तू बस ना खाली. अरे याचा पाय तिथं ठेव खाली. बस खाली. एका रील साठी काय काय करावं लागतंय. दोघांची मेहनत चालू आहे एक रील साठी. पाय केवढा गेला याचा खाली. दिसायला एवढी पण खूप खोल आहे. आम्ही बरोबर मध्ये मध्ये तळ्यामध्ये आलाय. एका इकडे पण तळ्यात आहे पूर्ण. घाम किती आलाय. निघालात आता आम्ही लोक. यश काढतोय, आंबे चोरतोय. येतो ना आंबे चोरायला लागले जातो आम्ही. फायनली आंबे चोरतोय. हे बघा आंबे. दाखव रे. घामले बाबा, ऊनले. ठीक आहे का दादा? हा. अरे खाली कुठं ठेवला? आण आनंदचा म्हातारी बोंबलू बोंबलू देतात जी येईल ती. म्हातारी आली. येस ती म्हातारी आली. पळ 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 लवकर. काय मत कुणा तर आणे. कोणतरी आलं बाबा. निघाला होता आम्ही. तर आता आम्ही इथे रेडी झालेले आहेत दुसरा शूट करायला. रिटर्न आलात आम्ही रानात जाऊन. आता रिटर्न येऊन आम्ही कपडे चेंज केलेत फ्रेश होऊन, आंघोळ करून ते पण. त्यानंतर आम्ही आता करणार दुसरा शूट. लोकेशन पण भारी आहे, दाखवतो. तर गौरी अशी झालेली आहे. गौरी दाखव. गौरीला कधी पण हे द्यायचं असतंय, काय बोलतात, धप्पा आहे ना पटेल. चला मी तर झालं भाई रेडी. कॅमेरामॅन आहे का इथं? कॅमेरामॅन स्वतःच आम्हाला आठवण करून देतो, मला दाखव. काय तर आता आम्ही आलात लोकेशनवर फोटो काढायला. लोकेशनवर फोटो काढायला आलेले. दाखव गौरी. ही माझी आत्या. हाय. कसं वाटतंय आत्या? हे गौरी. चला सेकंड लुक आहे आमचा. आणि केळीचं रान, केळीची बाग आहे. आपण एवढं नाही गेलं. केळीच्या बागेमध्ये आम्ही फोटो काढणार आहेत. आता फोटोशूट करणार आहेत थोडा. त्यानंतर तिकडे अजून एक लोकेशन आहे, तिथे पण काढणार आहेत. पण ऊन जायच्या आत करायचंय पटापट. आणि आता संध्याकाळ झालेली, तर ऊन अर्धा एक तासासाठीच आहे. है ना? 5:30 झाल्यात. 6:30 पर्यंत होईल, ऊन जाईल. त्याच्या अगोदरच आम्हाला करायचं. चला आता आम्ही दुसऱ्या लोकेशनवर आलेत. इथं नारळाची झाड आहेत. ते गाडी आम्ही तिकडे लावली आहे. आणि एवढी सगळी झाड आहेत. मग गौरीने शोधून शोधून एकच झाड शोधलंय. दाखवतो. माझ्या आत्याचं शेत आहे. मला दाखव ना. कपरा. गौरीने एकच झाड शोधलंय. एवढी झाड कशाला लावलेली ते सांग मला. मला इकडे शेत आहे म्हणून नाही. त्याच्या पुढच्या शेतात पण काढलं असतं. झाड गौरीने पकडलंय. काय त्या झाडामध्ये? आम्ही खातायत हरभरा. आजच्या रानातला आहे. माझ्या आत्या जिथून बघणार तेवढं सगळं तिथंच राहणार. हे पूर्ण इलाका माझा आहे. या इलाक्याची राणी मी आहे.
आम्ही खातात हरभरा. आता आणि किती आहे ना इकडे आत्याचं चालू आहे फोटोशूट. मामा पण आले. उचला ना, उचला दिला. कॅमेरामॅन. अजून ह्याचं चालूच आहे. एकच पोज उचलायची, तीच अजून चालू आहे. त्याचं भांडणं चालू आहे. काय चालू? अरे फिरा ना, व्हिडिओ बरोबर येत नाही, फिरा ना. काकू बघायला लागला. फोटोच्या नादात गौरी काय काय करायला लागली. काय घेतले तिला पण माहित नाही डोक्यावर तिने. हे आहेत ऍक्च्युली गहू काढलेले ते टाकले दुखायला लागलं. आणि काटा घोसला त्याच्या हातामध्ये. ठेव दे गौरी, नाही तर हळूच ठेव, नाही तर गहू पडेल त्यातून. लय बाबा गौरीला नाद आहे फोटोचा. मारती होय. तर आता आम्ही आलायच बाबा रानामध्ये आत्याच्या. आम्हाला एक नजारा दिसलाय. मामा काय चालू नाना? चांगलंय का? लेच आहे सावरी चालली. तर अशा प्रकारे आम्ही आजचा ब्लॉग इथे एंड करतोय. तर रात्र खूप झाली, अंधार झाले, सगळे झोपलेत. आणि मी सुद्धा झोपलेले आणि मी ब्लॉग विसरले करायचा होता म्हणून परत ब्लॉग एंड मला करायचं उठवून होतं तर मला माहीतच नाही. हे झोपी गेले असंच उठून आणलंय मी. तर व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. असंच तुमचं काय बोलतात ते प्रेम असू द्या, सपोर्ट हां. असू द्या. कारण की अपेक्षा नसताना पण आमचे व्हिडिओ थोडेफार थोडे जातात व्ह्यूज 200-250 असे. तर जाऊ देत असेच. चला बाय. गुड नाईट.